या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत एजंटनी लीलासाठी जे गिफ्ट सिलेक्ट केलेलं असतं ते घेऊन विश्वा एजंटकडे येतो आणि एजंटना ते गिफ्ट दाखवतो. त्यामुळे एजे खूप खुश होतात आणि मग त्यानंतर विश्वा त्यांना म्हणतो की सर तुमच्यासाठी सुद्धा एक सरप्राईज आहे. आणि मग तो एक बॉक्स एजंटकडे देतो. तर त्यामध्ये एक लॉकेट असते आणि त्यात एजे आणि लीलाचा फोटो असतो. मात्र ते बघून एजे म्हणतात की नाही विश्वा, मी हे लीलाला नाही देऊ शकत. मात्र विश्वा म्हणत असतो की एजे सर, गिफ्ट देताना आपल्याला काय आवडतं याचा विचार करून चालत नाही, तर समोरच्याला काय आवडेल याचा विचार करावा लागतो. त्यामुळे तुम्ही प्लीज हे गिफ्ट लीला वहिनींना द्या. तर दुसरीकडे दुर्गाला जेव्हा एजे आणि लीलाचं लग्न झालं होतं तेव्हाचा क्षण आठवत असतो. ती मनाशी म्हणत असते की लीला, तू कुठून कुठपर्यंत आली आहेस ग. तेव्हा एजे तुझ्यासोबत संसार करायला तयार नव्हते आणि आता तेच एजे तुझ्या प्रेमात पडले आहेत. आणि मग तिला लीलाचं बोलणं आठवतं आणि तिला लीलाचा खूप राग येऊ लागतो. आणि मग त्यानंतर अचानक तिची तब्येत बिघडते आणि ती चक्कर येऊन खाली पडणार इतक्यात किशोर त्या ठिकाणी येत दुर्गाला सावरतो. तिला खूप घाम येत असतो, धाप लागलेली असते आणि त्यामुळे किशोरही घाबरतो. तो पटकन तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. मात्र दुर्गा काही शांत होत नाही. किशोर तिला समजावत म्हणत असतो की दुर्गा, तू प्लीज एवढी काळजी करू नको, सगळं काही तुझ्या मनाप्रमाणेच होईल. काही झालं तरी एजे आणि लीला यांची लव्ह स्टोरी सुरू होणार नाही. मी असा सुरुंग लावून आलो आहे ना की त्यांची लव्ह स्टोरी कुठच्या कुठे उधळून जाईल त्यांना कळणारही नाही. आणि किशोरचं ते बोलणं ऐकून दुर्गा थोडी शांत होते. दुसरीकडे एजे विश्वाला म्हणत असतात की विश्वा, आजची पार्टी लीलासाठी खूप स्पेशल आहे. सगळं काही मी ठरवल्याप्रमाणेच व्हायला हवं आणि त्यावर विश्वा हो म्हणतो. तर दुसरीकडे किशोर दुर्गाला सांगत असतो की आजच्या न्यू इयर पार्टीमध्ये एजे आणि लीला यांच्या आयुष्यात खूप मोठा धमाका होणार आहे. तू काळजी करू नको, सगळं काही आपल्या मनाप्रमाणेच होईल. आणि त्यामुळे दुर्गा शांत होते. तर दुसरीकडे आजी देवाकडे प्रार्थना करत म्हणत असतात की तुझ्या कृपेने या वर्षामध्ये माझ्या अभिरामचा एकटेपणा दूर झाला. त्याचं आणि लीलाचं लग्न झालं, पण लग्न झाल्यापासून या मुलांनी खूप चढउतार बघितले. पण आता त्या दोघांना तू कायम सोबत ठेव, त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. तर दुसरीकडे एजेंनी सांगितल्याप्रमाणे विश्वा पार्टीची सगळी तयारी करत असतो. तर एजेसुद्धा त्यांच्या खोलीत पार्टीसाठी तयार होत असतात. आणि तयार झाल्यानंतर ते पुन्हा एकदा त्यांनी लीलासाठी घेतलेलं गिफ्ट बघतात. ते म्हणत असतात की लीला, आय होप तुला हे गिफ्ट आवडेल आणि आज मी तुला इम्प्रेस करण्यात यशस्वी ठरेल. आणि मग ते बाहेर जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे प्रमोद, विराज आणि किशोर हे सुद्धा छान तयार होऊन आलेले असतात. आणि मग लक्ष्मी, सरू आणि दुर्गासुद्धा त्या ठिकाणी येतात. तर हे तिघेजण त्या तिघींकडे बघतच राहतात. इतक्यात मग विश्वासुद्धा त्या ठिकाणी येतो. त्याची खूपच धावपळ सुरू असते. त्यामुळे प्रमोद त्याला विचारतो की विश्वा, आज काही स्पेशल आहे का? तू आज एवढी धावपळ का करतोय? आणि त्यावर विश्वा म्हणतो, आज खरंच खूप स्पेशल दिवस आहे, कारण एजे सरांनी आजची ही पार्टी स्पेशली लीला मॅडमसाठी ठेवली आहे. आणि ते ऐकून प्रमोद आणि विराज खुश होतात. त्यांना असं वाटतं की नक्की आज एजे लीलाला प्रपोज करणार. त्यामुळे त्या दोघांना खूपच आनंद होतो. मात्र दुर्गा, लक्ष्मी आणि सरू यांचा चेहराच पडतो आणि त्या या दोघांना सुद्धा गप्प राहायला सांगतात. त्यानंतर त्यांचं बोलणं सुरू असतानाच लीलाचे आईबाबा त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघांना बघून सगळ्यांचा तर चेहराच पडतो. किशोर मात्र हसतच मनाशी म्हणत असतो की आता ही बाई इथे आली आहे म्हटल्यावर पार्टीमध्ये रंगत तर येणारच. त्यानंतर मग आजी कालिंदीचं आणि लीलाच्या बाबांचं स्वागत करते. मात्र तीनही सुना रागातच त्या दोघांकडे बघत असतात. त्यामुळे प्रमोद आणि विराज त्यांना म्हणतात की तुम्ही असं का बघताय, ते सुद्धा आता आपल्या घरातीलच आहेत ना. मात्र लक्ष्मी म्हणते हे लोक आणि आपल्या घरातले शक्यच नाही. त्यानंतर मग कालिंदी आणि लीलाचे बाबा त्या सगळ्यांजवळ जातात. कालिंदी म्हणत असते की आम्ही इथे काय बिना आमंत्रणाचे आलो नाही आहेत. एजंटनी स्वतः आम्हाला आमंत्रण दिलं, त्यामुळे आम्ही या पार्टीसाठी आलो आहोत. त्यामुळे उगाच आम्हाला तुमच्याकडे पास आहे का, निमंत्रण पत्रिका आहे का असं विचारू नका. आणि ते ऐकून दुर्गा तर अजूनच चिडते. त्यानंतर कालिंदी लगेच ज्यूस पिण्यासाठी जाते आणि तिचं असं वागणं बघून लक्ष्मी म्हणत असते की या बाईला खरंच दुसऱ्यांच्या घरात कसं वागावं ते कळत नाही.
पण तितक्यात सरस्वती म्हणते की ती रेवती तर इथे आली नाही आहे आणि यशसुद्धा घरात नाही आहे. ते दोघेजण नक्कीच कुठेतरी एकत्र न्यू इयर सेलिब्रेट करत असतील आणि ते ऐकून दुर्गा घाबरते आणि लगेच बाहेर येऊन यशला कॉल करू लागते. पण तो काही कॉल रिसीव करत नाही. पण तितक्यात किशोर त्या ठिकाणी येतो. तो दुर्गाला समजावतो की यश काय आता लहान राहिलेला नाही आहे, तू त्याला असं कंट्रोल नको करू. तर दुर्गा म्हणत असते की मलासुद्धा त्याला असं कंट्रोल करायला आवडत नाही आहे, पण तो त्या रेवतीच्या प्रेमात पडलाय ना, म्हणून मला असं वागावं लागतं. तिच्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती ना तरी मला चालली असती, पण ती मुलगी नाही. आणि त्यावर किशोर म्हणतो की काळजी करू नको, होईल सगळं ठीक. दुसरीकडे लीलाचे बाबा कालिंदीला समजावत असतात की जरा नीट वाग आणि रेवतीबद्दल काही खोटं बोलू नको. तर कालिंदी म्हणत असते की काही वेळा खोटं बोलावंच लागतं. ती मुलगी घरी एकटीच बसली आहे, तिने स्वतःला कोंडून घेतलंय. जर इथे या पार्टीत आली असती तर इथे किती मजा केली असती तिने. तितक्यात मग एजेसुद्धा त्या ठिकाणी येतात. सगळेजण त्यांना बघून खुश होतात आणि त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. एजेसुद्धा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर आजी एजेंना लीलाबद्दल विचारतात. तर एजे म्हणत असतात की लीलाला तयार होण्यासाठी थोडा वेळ लागेल, तिला तिचा वेळ घेऊ दे. आणि एजेंचं ते बोलणं ऐकून सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. तर लीलाचे बाबा कालिंदीला म्हणत असतात की बघ ना, आपली लीला किती नशीबवान आहे. म्हणजे तिच्या आणि एजेंच्या लग्नाला 1 वर्षसुद्धा झालेलं नाही, पण तरीही एजे तिला किती समजून घेतात. पण ते ऐकून कालिंदी रागातच म्हणते की तुमचं लीलापुरांना बंद करा. आपल्याला अजून एक मुलगी आहे रेवती, तिच्या आयुष्याचं कसं होईल याचा विचार करा. तर दुसरीकडे बराच वेळ सगळेजण लीलाची वाट बघत असतात. शेवटी दुर्गा म्हणते की एजे प्लीज आपण पार्टीला सुरुवात करूयात, कारण सगळ्यांचाच वेळ वाया जातोय. पण एजे म्हणतात की दुर्गा मी आधीच सांगितले, लीलाला तिचा वेळ घेऊ द्या, तिच्याशिवाय पार्टी सुरू होणार नाही. आणि ते ऐकून लक्ष्मी आणि सरू दुर्गाला म्हणतात की बघितलं ना वहिनी, एजेंचं वागणं किती बदललं येते. आणि त्यावर दुर्गासुद्धा हो म्हणते. तर त्या दोघीजणी तिला सांगत असतात की काळजी करू नका, आज काही इथे प्रपोजल होणार नाही, कारण आपला प्लॅन ऑन आहे. आणि मग तितक्यात विश्वा लाईट्स बंद करतो, कारण त्याने लीलाची गाडी येताना बघितलेली असते. तर सगळ्यांना असं वाटत असतं की अचानक लाईट कशी काही गेली, पण हा सगळा एजंटचाच प्लॅन असतो. आणि मग तितक्यात लीला घरात येते. सगळीकडे अंधार बघून ती खूप घाबरते आणि आजींना एजेंना आवाज देऊ लागते. लीलाचा आवाज ऐकून मग एजे फक्त तिच्यावरच लाईट्स ऑन करतो आणि त्यावेळी लीलाचा अवतार बघून सगळ्यांना तर मोठा धक्काच बसतो. लीला खूप वेगळ्या प्रकारे तयार होऊन आलेली असते आणि ते बघून लक्ष्मी सरू हसू लागतात, कारण त्यांचाच हा सगळा प्लॅन असतो. आणि मग त्यानंतर विश्वा पुन्हा सगळ्या लाईट्स ऑन करतो आणि जेव्हा सगळेजण लीलाला बघतात तेव्हा त्यांच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. तर लीलासुद्धा जेव्हा सगळ्यांना बघते तेव्हा तिला खूप वाईट वाटतं. तिला कळून चुकतं की सरू आणि लक्ष्मीने तिला मुद्दाम चुकीची माहिती दिली आणि त्याचमुळे ती अशी तयार होऊन आलेली असते. आणि मग त्यानंतर ती खाली मान घालते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.